चपाती किंवा भाकरी केल्यानंतर तवा खूप खराब होतो. खराब झालेला तवा कमी वेळेत आणि कमी मेहनतीत कसा साफ करायचा आहे हे आज आपण बघणार आहोत. आजकाल बरेच जण चपाती किंवा भाकरी करण्यासाठी नॉनस्टिक ॲनोडाईजचा तवा वापरतात. तर माझ्याकडे हा खूप वर्षाचा तवा आहे. त्यामध्ये मी चपाती भाकरी भाजते. थोड्याशा तेलामध्ये कोथिंबीरच्या वड्या, अळूच्या वड्या फ्राय करते. काही भाजी असेल तर ते सुद्धा मी थोडीशी परतते. जास्त करून भाकरी चपाती करताना कधी कधी करपते आणि मग हा डाग पडतो. त्यामुळे हा चांगलाच तवा खराब झालेला आहे आणि बाजूने तुम्ही बघू शकता पूर्ण किनारीला डाग पडलेले आहेत. त्यामुळे तव्यावर तेलाचा, मिठाचा खूप असा थर जमा झालेला आहे आणि साफ करायला जर हा तवा घेतला तर हमखास 1 तास तरी नक्कीच जाईल. तर आज तुम्हाला कमी वेळेत आणि कमी मेहनतीत हा तवा कसा साफ करायचा आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे. तर तुम्ही खराब झालेला तवा बघितला आणि त्याच्यानंतर जो साफ केलेला हा मी तवा दाखवते. तर आधीचा तवा आणि नंतरचा तवा यामध्ये नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये कितीही जुना तवा किंवा खराब झालेला तवा कसा साफ करायचा आहे हे आज आपण बघणार आहोत. त्याचबरोबर अशी ही एक ट्रिक सांगणार आहे की कितीही घाण झालेला तवा आपण 1 मिनिटात साफ करू शकतो. तर चला तर मग आपण जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. पण हो, त्याआधी या व्हिडिओ जर बघत असाल तर एक लाईक तर नक्कीच करा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांना मनपूर्वक आभार. चला तर मग तवा साफ करायला घेऊया. हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मी मनापासून स्वागत करते. तर हा तवा मी घेतला आहे ना, तर खूप वर्ष झाला हा तवा मी वापरते आणि हा तवा लगेच साफ केला तर लगेच निघतो. त्याच्यामुळे आपल्याला मेहनतसुद्धा करावी लागत नाही. पण हा तवा मी मुद्दाम साफ करायचा ठेवला आहे, कारण मी जेव्हा ही ट्रिक वापरली तेव्हा मला खूप अतिशय ही आवडली. पटकन ही जरासुद्धा मेहनत करावी लागत नाही. त्याच्यामुळे म्हटलं चला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंतसुद्धा शेअर करावं. त्यासाठी मी हा तवा जरा थोडासा थर साठवून दिला आहे. बाजूने तुम्ही बघू शकता काळपट असे डाग पडलेले आहेत, तेलकट झालेला आहे आणि चपाती केल्यामुळे त्याच्यावरचे डागसुद्धा तसेच राहिलेले आहे. तर आता मी सुरुवातीला गॅस पेटवून घेतलेला आहे आणि त्याच्यावर तवा गरम करायला ठेवला आहे. तवा आहे ना चांगला 5-10 मिनटं गरम करायचा आहे. गॅसची फ्लेम मोठीच केली आहे आणि तवा गॅसवर चांगला तापून घ्यायचा आहे. एकदा जर हा तवा चांगला तापायला सुरुवात झाला की त्यामधलं तेल आणि सगळा चिकटपणा बाहेर निघून जातो आणि हा तवा आहे ना जेव्हा तापतो ना तेव्हा त्याचा धूर निघू लागतो. तेव्हा समजायचा हा कडकडीत तापलेला आहे आणि चांगला गरम झाल्यावर त्याचा बघा आता चिकटपणा निघायला सुरुवात होईल आणि धूरसुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर आता 5-10 मिनटं झालेत आणि बघा धूर निघतोय आणि म्हणजेच आपला तवा ह्याच्यावरूनच समजायचं की खूप गरम झालेला आहे आणि त्याचा आता गरम झाला ना की लगेच चिकटपणा, चिवटपणा, तेलकट हे सगळं निघायला सुरुवात होते. तर तुम्ही बघत असाल जसं जसं तवा गरम होते तसं तसं तेल सुटायला लागते. तर अशा पद्धतीने हा तवा चांगला तापून घेतल्यानंतर त्याच्यामुळे तेल बाहेर पडतं आणि सगळं जे थर जमा झालेला आहे तो सुद्धा बाहेर पडतोय. पापुद्रे असे काळे काळे आहेत ते सगळे निघायला सुरुवात होते आणि त्या स्टेजवर आता काय करायचं, पातळ असं उलतानं घ्यायचं आहे आणि त्या उलतानाच्या साहाय्याने चांगलं स्क्रब करायचं आहे. म्हणजे तव्यावर चांगलं असं घासून घ्यायचं आहे. बघा खरडते ना तसं तसं काळा डाग निघतोय आणि गॅसची फ्लेम मिडियम करायची. गरम होऊ द्यायचं आहे चांगला. जसं जसं गरम होतोय तसं तसं काळा डाग, खपले, त्याचे जे काळे काळे पापुद्रे आहेत ना ते बघा निघू लागतात, आपोआप निघू लागतात. त्याच्यामुळे चांगलं गरम करून द्यायचं आहे आणि चांगलं उलतानाच्या साहाय्याने आपण किनारीला सगळं खरडून घ्यायचं आहे. तर बघा हे सगळे मध्ये मध्ये जे जे खराब झालेले आहे, डाग आहेत किंवा हे सगळे किनारीवरचे पापुद्रे आहेत ते सगळे आपण जसं जसं खरडतं आहे ना तसं पटकन निघतात आहे बघा. तर ह्याच स्टेजवरच आपलं 100पैकी 30% तरी आपलं काम झालेलं आहे. म्हणजे साफ करण्यास खूप जबरदस्त अर्धं काम तर इथेच झालेलं आहे. तर छान असं पहिलं सुरुवातीला काय करायचं, चांगला गरम करून द्यायचं आणि सगळं खरडून घ्यायचे बाजू. अलगद हाताने तव्यावरचं ना सगळं खरडून घ्यायचं आहे आणि जास्त जोर द्यायची गरज नाही आहे. एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला हा तवा साफ करायचा आहे. जिथे जिथे थर जमा झालेला आहे तो साफ करत करत तुम्ही बघू शकता सगळा थर निघतोय आणि सगळे जे खरडून निघाले ना ते काळे काळे डागसुद्धा निघतात आहे.
हा जर तवा आपण खराब झालेला घासायला जर घेतला ना तर खूप बराच वेळ लागतो. सुरुवातीला घासायला खूप मेहनतसुद्धा लागते, हात पण दुखावतो आणि आपल्याला त्रास पण होतो. तर तुम्ही बघू शकता उलथण्याच्या साहाय्याने हा सगळा थर काढून घेतलेला आहे आणि तव्याच्या बाजूने जो हँडलची बाजू आहे ना त्या बाजूला सुद्धा जो थर जमा झालेला आहे तो सुद्धा चांगला खरडून काढलेला आहे. तर आता छान बऱ्यापैकी आपला साफ झालेला आहे. तर आता आपण सिक्रेट ट्रिक वापरून तव्याला जे काही डाग आहेत ते आपण साफ करणार आहोत. त्यामुळे तव्याला लागणारे डाग काढण्यासाठी जास्त घासायची गरज लागणार नाही. तर इथे मी अर्धी वाटी विनेगर घेतला आहे. विनेगरच्या ऐवजी तुम्ही इथे लिंबूसुद्धा वापरू शकता. तर आता इथे अर्धी वाटी विनेगर घेऊन मी तव्यावर टाकत आहे. तव्यावर टाकल्यावर गॅसची फ्लेम लगेचच मंद म्हणजे बारीक करून घ्यायची आहे आणि तव्यावर विनेगर टाकल्यावर त्यामध्ये लगेचच 2 चमचे खायचा सोडा टाकायचा आहे. तर थोडा थोडा असा सोडा टाकायचा आहे आणि सोडा घातल्यावर हे मिश्रण तुम्ही बघू शकता फसफसायला सुरुवात होते. त्यामुळे ना हे मिश्रण लगेचच तव्याला सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे. चमच्याच्या साहाय्याने सर्वीकडे तव्यावर पसरून घ्यायचं आहे. तर इथे गॅसची फ्लेम बारीक म्हणजे मंदच ठेवायची आहे. विनेगरमध्ये सोडा घातल्यामुळे तव्याला जे असलेले तेल, चिकटपणा, डाग हे निघण्यास मदत होते. त्यामुळे हे मिश्रण तव्याला चांगले पसरून घेतलेले आहे. आता ह्यामध्ये घालायचं आहे कपडे धुण्याचं पावडर किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये शॅम्पू घालू शकता. घरामध्ये कुठलाही शॅम्पू पडलेला असतो तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि मी इथे कपडे धुण्याचं पावडर असते ते घेतलेलं आहे. तुम्ही इथे डिटर्जंट घेऊ शकता किंवा शॅम्पू घ्या. तर चांगलं चोळून घ्यायचं आहे आणि 2 चमचे मी इथे पावडर घेतलेलं आहे आणि ते टाकल्याबरोबर इथे सगळं मिश्रण फसफसलं आहे. तर तेव्हा गॅसची फ्लेम मंद करायची आहे आणि सर्वीकडे पसरून घ्यायचं आहे. आता आपण हे मिश्रण तव्याला चोळत चांगलं सुकून द्यायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता बऱ्यापैकी मिश्रण सुकत आलेलं आहे. जिथे जिथे डाग आहे तिथे तिथे चांगलं चोळून घ्यायचं आहे. म्हणजे सगळं मिश्रण तव्याला हे आटेपर्यंत चोळून घ्यायचं आहे. सर्वीकडे लावून चांगलं घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. आणि हे मिश्रण असंच तव्याला 5 मिनटं ठेवून द्यायचं आहे. म्हणजे ते 5 मिनटं झाले की आपण हे तव्यावरचं हे सगळं काही पाणी टाकून घासून घ्यायचं आहे. चला तर मग 5 मिनटं झालेले आहेत. आता तवा साफ करायला घेऊया. आता यावर थोडं पाणी टाकून घेऊया. म्हणजेच तवा ओला झाला की भांडी घासायच्या काथ्याने म्हणजे स्क्रबरने हा तवा आपल्याला घासायचा आहे. तर हा सॉफ्टवाला स्क्रबर आहे. सुरुवातीला हलक्या हाताने आपल्याला घासून घ्यायचा आहे. हा नॉनस्टिक तवा आहे त्याच्यामुळे जास्त जोर द्यायची काही गरज नाही आहे. आणि आपण जे काही केलेली आहे ही ट्रिक खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे आपल्याला जास्त मेहनत लागणारच नाही आहे. तर तुम्ही नॉनस्टिक तवा असू दे, ॲल्युमिनियम, लोखंडी तवा, कुठलाही तवा खराब झाला असेल तर तुम्ही ही ट्रिक नक्की वापरा आणि 1 मिनिटात तवा साफ करा. जरासुद्धा मेहनत करण्याची गरज लागणारच नाही. आणि आपण हा वेळच्या वेळ साफ केला ना तर जास्त खराब होतच नाही. त्यामुळे ना आपण चपाती किंवा भाकरी केल्यानंतर लगेचच पाणी तव्यावर टाकायचं नाही आहे. थोड्या वेळाने त्याच्यावर पाणी टाकायचं आणि मीठ टाकायचं, लिंबू टाकायचं. लिंबू किंवा विनेगर टाकलं तरी चालतं आणि लगेच घासून घ्यायचं. ही भांडी मग जास्त वेळ आपण ठेवून दिलं की मग अशी खराब होतात. त्याच्यामुळे तव्यावर ही लगेचच्या लगेच ट्रिक वापरून तवा स्वच्छ करता येतो. तर आता जास्त खराब झाला आहे कारण मला व्हिडिओ शेअर करायचा होता, तुम्हाला दाखवायचं होतं. त्यासाठी हा तवा मी थोडा जरा काळा होऊन दिला आणि त्याच्यानंतर हा तुम्हाला व्हिडिओ म्हटलं चला दाखवूया की जेणेकरून तुम्हाला उपयोगी येईल. तर बघा आता मी छान असं हलक्या हाताने स्पंजने म्हणजे स्क्रबरने घासून घेतला आहे. आपल्याला वेळसुद्धा वाचतो आणि त्याच्यामुळे हे तवा बघा 50 ते 60% आता तवा इथेच निघालेला आहे. आणि अजून आता किनारीवरून मी हात जसा जसा फिरवेल ना तसा पटकन लगेच साफ होतोय. जरासा हात लावला की तिथले काळे डाग सगळे निघून जातात आहे. अजिबात जोर लावायची गरज लागत नाही. हलक्या हातानेच आपल्याला हे घासायचं आहे. चला तर मग आपला हा तवा चांगला साफ झालेला आहे, खूप स्वच्छ झालेला आहे. सगळे डाग निघाले आहे आणि आता ते स्वच्छ धुवून घेऊया. तर आता तुम्ही बघू शकता कमी वेळेत कमी साहित्यात आणि आपली जरासुद्धा मेहनत न लावता हे तुम्ही बघू शकता किती छान असा आपला तवा निघालेला आहे. तर हा नॉनस्टिक तवा नवीन अगदी आणल्यासारखा दिसतोय, चकाकतोय. तर तुम्ही पण तुमच्या घरी अशाच पद्धतीने तवा साफ करू शकता. तर हा नॉनस्टिक तवा, लोखंडाचा तवा किंवा ॲल्युमिनियमचा तवा अशा पद्धतीने सुद्धा साफ करू शकतो. आणि आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर व्हिडिओचा मी इथेच एंड करते. व्हिडिओ
आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.